इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 103 नंबरची गाथा बघत होतो पंचास्तिकाय संग्रहामध्ये। पहिल्या अधिकारातली लास्ट बट नॉट लिस्ट काय सांगितलं त्याच्यामध्ये? प्रवचनाचा सार काय आहे? पंचास्तिकाय आहे। त्यामध्ये शुद्ध बरोबर 5 अस्तिकायांना जाणा म्हणून सांगितलं, पण त्यामध्ये प्रयोजनभूत माझ्यासाठी माझा शुद्ध जीवास्तिकायच आहे। त्याला जाणलं असताना काय होतं? रायदोषे मुयदी, द्वेषाला सोडतो आणि दुःखापासून परिमुक्त होतो। विषय साधन फळ घटवा बघू। एवं पवयन सारम पंचथ्य संगहम वियाणिता जो मुयदी राग दोषे सो गाहदी दुःख परिमोक्षम। काय विषय, काय साधन, काय फळ? तेच गाथेचाच भाव तुम्हाला काय घटवायचं त्याच्यामध्ये? 5 अस्तिकायांच्या दुःख परिमोक्ष फळ झालं। पहिला विषय सांगायचा असतो। 5 अस्तिकायांचा संग्रह, त्यामध्ये शुद्ध जीवास्तिकायाला जाणून। मग आता हे शुद्ध जीवास्तिकाय आणि 5 अस्तिकाय हे झाले विषय। त्यात प्रयोजनभूत माझा अजीव, त्याला जाणून हे झालं साधन। जो मुयदी रागदोषे, रागद्वेषाला जो सोडतो तो दुःखापासून मुक्त होतो, हे झालं फळ। म्हणून सांगायचंय ज्याला दुःखातून मुक्त व्हायचं त्यांनी काय करायला पाहिजे? बस शुद्ध आत्म्याला जाणा तर दुःख संपणार। अन्यथा म्हणजे इतका सोपा उपाय आहे दुःखापासून मुक्त होण्याचा, पण आपण बाकीचे सगळे उपाय करतो। उलट काय सांगितलं? दुःखाकडे जातो दुःख संपवायसाठी। कुठं जातो? फार दुःख आहे म्हणल्यावर वेगवेगळ्या प्रकारांनी दुःख संपवण्यासाठी स्वतःपासून दूर जातो। म्हणजे तुमचं डेस्टिनेशन एकीकडे आहे आणि तुम्ही जाताय दुसरीकडं। कसं मिळणार तुम्हाला सुख? दुःखाचा अंत कसा होणार? म्हणून सांगतायत काय करा, सगळं जाणून झालंय, आता फक्त स्वतःचा जीव जाणायचा राहिलाय। तेवढ्या एका स्वभावाला जाणा तर सगळं दुःख त्या समयाला एवंभूत ज्ञानाने सगळं संपतं। तर काल काय बघत होतो आपण? दीदी साधन काय सांगितलं? जाणून हे साधन म्हणजे तृतीय आहे ना, वियाणिता घेतलं। जाणून त्या ज्ञान पर्यायाच्या द्वारे त्या विषयाला जाणून जो रागद्वेष सोडतो तो दुःखापासून मुक्त होतो। असं लेपंत घेतले ना, लेपंत जाणून करून। जाणून आता इथं वियाणिता केलंय। ज्ञात्वा वगैरे असतं तर लेबंत झालं असतं ना। हे विज्ञाय, हे त्याला आधी उपसर्ग लागला की येतं विज्ञाय विसार येतं, नंतर असेल तर त्वा येतं। ठीक आहे। काय म्हणताय मग? लेबंत अवयव आहेत ते। इथं काय वाचलो होतो आपण? सिद्धांत ग्रंथो मे 93 पाने वर्णिजींच्या प्रवचनमध्ये पाहिजे असं तर त्यांनी याच्यामध्ये ते घेतलेत। आपण परवा लावलं होतं ना, वस्तू, पदार्थ, द्रव्य, अस्तिकाय वगैरे, ह्याच्या अपेक्षेने थोडंसं वेगळं वर्णन घेतलंय। पदार्थ, अस्तिकाय, द्रव्य व तत्व के विश्लेषण में दृष्टांत। सिद्धांत ग्रंथों में अपने आत्मा के संबंध में 2-4 जगह बताया है। जीव द्रव्य, जीवास्तिकाय, जीव पदार्थ और जीव तत्व। जीव द्रव्य, जीवास्तिकाय, जीव पदार्थ और जीव तत्व सांगा कुठल्या अपेक्षेने घेतला आहे? मी जीव द्रव्य,
द्रव्य क्षेत्र कालभावापेक्षेने सांगायचंय ते. अच्छा, द्रव्य क्षेत्र. कारण क्षेत्रापेक्षेने जीवास्ती काय झालं, त्यांनी द्रव्य घेतलंय बहुतेक. जीव द्रव्य द्रव्यापेक्षेने, क्षेत्रापेक्षेने जीवास्ती काय, कालापेक्षेने जीव पदार्थ जो अनेक पदामध्ये अनेक पर्यायांमध्ये कॉन्स्टंट राहतो तो जीव पदार्थ यापेक्षेने घेतला असेल. आणि जीव तत्व म्हणजे आता ती समयवर्ती पर्यायातला भाव असं किंवा तत्तत्रूप राहणारा तो स्वभाव, भावापेक्षेने जीव तत्व. काय म्हणायचं, कथन प्रयोग वक्ता के अभिप्राय पर अवलंबित है, कारण तिथं शब्द समानाधिकरण्य आहे. कुठल्याही शब्दातून तुम्ही भाव जो काढणार त्यानुसार तिथं अर्थग्रहण होतो. जीव म्हणजे भाव पण पर्याय पण येईल ना, आश्रम म्हणतो आपण जसं बंध मोक्ष वगैरे सगळं आपण पर्याय घेतो ना त्याला. तत्व, जीव तत्व. जीव तत्व म्हणताना आता भाव पण म्हणा, स्वभाव घेतला असेल तर तत्तद्रूप राहणारा तो जीव तत्व, किंवा मग एक समयवरती त्या पर्यायामध्ये राहणारं ते तत्व. असं काय म्हणलं तुम्ही? हां बरोबर. काय सांगितलं होतं काल दुपारी 1 वाजता? प्रकरण आणि प्रयोजन याच्या अपेक्षेने अर्थ लावायचा असतो. शब्द तर सगळे समान आहेत. कधी जीवद्रव्य म्हणून तुम्ही हां जीवद्रव्य म्हणून कधी कालापेक्षेने काय ते दवियदी गच्छति ताईम ताईम पज्जाय, काय दवियदी गच्छति ताईम ताईम सद्भाव पज्जायीम जम, म्हणजे जे द्रवित होतं प्राप्त होतं ते द्रव्य असं म्हणताना कालापेक्षेने सुद्धा जीवद्रव्य म्हटलं जाईल. मग जिथं जशी अपेक्षा आहे तसं समजून घ्या. जीव हे ये चारो, कोण कोण जीव आहे ह्याच्यामध्ये? जीवद्रव्य, जीवास्तिक आहे, जीव पदार्थ आणि जीव तत्वामध्ये सगळे जीव आहेत. कोणाला तरी अजीव करून ठेवू नका. फिर इनके साथ पदार्थ, द्रव्य, तत्व, अस्तिका ये जुदे जुदे बोलने की क्या ज़रूरत है? का सांगताय मग असं वेगळ्या वेगळ्या नावातून? बात यह है कि हम किसी भी पदार्थ को निरखते हैं तो 4 दृष्टियों से निरखा करते हैं. हां, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव. हां, एवढं सांगायचं की दृष्टी जशी ठेवली आहे तसं दिसणार आहे तुम्हाला. आहे तर एक वस्तू तशीच आहे. जसं सांगितलं हे पुस्तक आहे. आता हे पुस्तक तुम्ही याला ज्या दृष्टीने पाहता त्या दृष्टीने ते दिसणार आहे. काय सांगा, हे पुस्तक म्हणजे अखंड आहे, खंडित आहे, काय काय आहे हे पुस्तक? शास्त्र आहे. हां, म्हणजे अखंड आहे म्हणलं तर सगळ्या पानांचा बंच रूप घेतलं तर एक अखंड वस्तू झाली. पुढं एक एक पानांचा बंच आहे असं म्हटलं तर एक एक पान वेगळे आहेत असं म्हटलं तर खंडित झालं. जशी दृष्टी ठेवणार तशानुसार तुम्हाला दिसणार. अनेक काळापर्यंत ते राहिले म्हणजे कथनचित नित्य आहे म्हणणार. आणि काय फाटलं, संपलं, नष्ट झालं तर कथनचित अनित्य आहे. त्याची झीज झाली आहे, जुन्याचं नवीन, नवीनचं जुनं झालं तर हे सगळं त्यात परिणमन झालं या अपेक्षेने. तर त्यांनी उदाहरण दिलं आहे की यह चौकी है तो जब इस पिंड दृष्टि से निहारते हैं तो यह चौकी पिंडात्मक नजर आई. एक पिंड आहे ती चौकी म्हणजे. जब क्षेत्र दृष्टि से निहारते हैं तो यह चौकी इतनी लंबी चौड़ी ऊंची साकार की ऐसी नजर आई. काय काय दिसलं तुम्हाला? पुस्तक कसल्या रंगाचं आहे, किती कशा शेपचं आहे, किती जाड आहे, नवीन आहे का जुनं आहे, हे सगळं ती दृष्टी वेगळी वेगळी. तसं क्षेत्रदृष्टीने लहान आहे, मोठं आहे, हे सगळं क्षेत्रदृष्टीने झालं. जब हम इस चौकी की परिणति काल की दृष्टि से निहारते हैं तो यह पुरानी है, कमज़ोर है, पुष्ट है, यह बातें नजर आती है. काय पाहताय त्यानुसार वस्तू दिसते एवढं सांगायला लागेल. जसं तुम्ही बरं एक वाक्य पूर्ण करते. जब इस चौकी की भाव की दृष्टि से देखते हैं तो ये स्पर्श रस गंध वर्ण अधिक रूप से दिखती है. त्याचा स्वभाव काय आहे त्याच्या अनुसार दिसते. सांगा, सासूला सून कशी दिसते? कोण आहे माझ्याजवळ सासू? हां, म्हणजे जेव्हा सासू सुनेकडे बघणार आहे त्यावेळेस ती कशी दिसणार?
तुमचे भाव कसे आहेत ना तशी दिसते. ती कशी आहे हे तुम्ही पाहण्याची दृष्टी आहे तुमची. मग सांगितलं ती गोरी असली तरी सुद्धा पांढरी फट्ट आहे असं म्हणणार. काय पाहण्याची दृष्टी. सुंदर आहे तर म्हणणार काय नागडोळे थोडेसे व्यवस्थित आहेत एवढंच. म्हणजे काय म्हणायचे तुमचे परिणाम कसे तसं समोरची वस्तू दिसत असते. म्हणून म्हटलं त्याच्यामध्ये द्रव्य क्षेत्र काल भाव अपेक्षेने ज्या वस्तूला पाहताय त्या अपेक्षेने तिथं त्याचं वर्णन केलं जाणार. तसे शब्द वापरले गेले त्याला. जसं की हे पुस्तक म्हणजे अनेक परमाणूंचा स्कंद आहे ही एक दृष्टी, किंवा हे चॉकलेटी रंगाचं आहे ही एक दृष्टी, किंवा हे माझं आहे ही एक दृष्टी. काय काय अजून त्यांनी हे 4 अपेक्षा घटवल्या द्रव्य क्षेत्र काल भाव अपेक्षेने. मग तसं जीवाला पण समजून घ्या. 5 अस्तिकायांमध्ये सगळ्या द्रव्यांचं वर्णन अशा प्रकाराने समजून घेणं आवश्यक आहे. आता हे जीवाचं घटवून दाखवलं. पुद्गलाचं सांगा. जीव द्रव्य, जीवास्तिकाय, जीव पदार्थ, जीव तत्व हे जीवाच्या 4 अपेक्षेने कथन केलं द्रव्य क्षेत्र काल भाव. पुद्गलाचं उदाहरण सांगा. पुद्गल द्रव्य, पुद्गलास्तिकाय, पुद्गल पदार्थ, पुद्गल तत्व. तुम्ही ते पुद्गल नुसतं शब्द बदलून सांगायला लागलाय. एखादी वस्तू घेऊन सांगा की जसं त्यांनी आता चौकी सांगितली हे पुद्गलच आहे, किंवा मी पुस्तक सांगितलं हे पुद्गल आहे. हा एखादं पुद्गल एक्झाम्पल घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये हे 4ही सांगायला पाहिजे. पुद्गल सोपं आहे. बरं ठीक आहे. पुद्गल कॅन्सल. धर्मद्रव्य सांगा. हां हां क्षेत्र पुद्गल नसतं. हां पण क्षेत्र म्हणताना आकाशाचं कथन आहे. म्हणजे आता तिथली जागा किती जागाला ते व्यापलंय असं. त्याचा आकार म्हटलं तर त्याचा प्रदेशत्व गुण झाला. पुद्गल द्रव्य हे द्रव्यापेक्षेने सांगितलं. किंवा पुद्गलास्तिकाय म्हणताना आता जे काही तुम्ही द्रव्य जी वस्तू घेतली आहे त्याचं क्षेत्र जितकं व्यापलंय त्यांनी ते झालं पुद्गलास्तिकाय. पुढं पुद्गल पदार्थ. का म्हणलं पुद्गल पदार्थ? परिणाम किती जुना वगैरे आहे काल अपेक्षेने. केवढ्या ते काळाचं आहे या अपेक्षेने पुद्गल पदार्थ म्हणलं. किती काळपर्यंत राहिलेला आहे, केव्हापास किती नवीन आहे किती जुनं आहे अशा अपेक्षेने त्याला पुद्गल पदार्थ म्हणलं. आणि पुद्गल तत्व कशाला म्हणलं? त्याच्यातले गुण स्पर्श रसगंध वर्ण किंवा जी पुरण गलन हे त्याचा स्वभाव याच्या अपेक्षेने ते पुद्गल तत्व म्हणलं. धर्मद्रव्य सांगा. पुरण गलन मग ह्याच्यामध्ये काल दृष्टीमध्ये पण आलं का? मध्ये स्वभाव आहे ना आता हा पुरण गलन या अपेक्षेने तत्वमध्ये घेतलं. काल अपेक्षेने फक्त स्थिती काळ हे सांगणार. काय झालं हे पुरण गलन मध्ये आलं. पुरण गलन झाल्यामुळं त्याचा काळ तुम्हाला समजतोय हे काल झाला. कमी जास्त काळ काय आहे त्याच्या अनुसार. धर्मद्रव्य सांगा योगिता ताई. आमच्यासमोर पुस्तक घेऊन बसलंय म्हणून आम्हाला लय सोपं आहे. तुमच्यासमोर नाही आहे म्हणून तुमच्यासाठी चॅलेंज. जीवद्रव्य, जीवास्तिकाय, जीव पदार्थ आणि जीव तत्व अशा 4 प्रकाराने वर्णी प्रवचन आहे. तुम्ही लॉक आहे मी कसं समजणार असं. यूट्यूबमध्ये पण आता मला समजायची कला यायला लागली हळूहळू. वर्णी प्रवचनमध्ये 93 पान आहे त्याच्यामध्ये वाचतोय. तर धर्मद्रव्यावर सांगा मा. धर्मद्रव्य का? हा द्रव्य का म्हणलं? धर्मद्रव्याला द्रव्य का म्हणलं? द्रव्यापेक्षेने गुणपर्याय व द्रव्यम. गुणपर्यायांचा पिंड आहे ते द्रव्य आहे म्हणून धर्मद्रव्य. गुण काय पर्याय काय? काय म्हणलं काय म्हणलं? हा धर्मद्रव्य म्हणजे गती, हेतुत्व, अस्तित्व, वस्तुत्व हे सगळे गुण त्याचे. आणि पर्याय त्या गुणाची पर्याय जी काय एक समयवरती पर्याय झाली आहे ती पर्याय. मग त्यांनी सहित असलेलं ते द्रव्य म्हणून धर्मद्रव्य म्हणलं गेलं. पुढं अधर्मद्रव्य कशाला म्हणलं?
अधर्मद्रव्य नाही, धर्मास्ती काय लावायचंय. हा, हा. धर्मास्ती काय का म्हणलं? तो क्षेत्राच्या अपेक्षेने किती त्यांनी क्षेत्र व्यापलंय. हा, किती क्षेत्रामध्ये ते स्थित आहे त्या अपेक्षेने धर्मास्ती काय म्हणलं. किती क्षेत्र आहे? आणि असंख्यात 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 प्रदेशी धर्मद्रव्य आहे. त्यामुळे त्याला अस्ती काय म्हणलं. बरोबर, लोकप्रमाण असंख्यात प्रदेशी. पुढं धर्म पदार्थ. त्यात काल घ्यायचा, कधीपासून आहे, अनादीपासून आहे, अनंत काळ घ्यायचा. अनादी अनंत प्रत्येक पदामध्ये जो स्थित असणारा अर्थ आहे त्याला म्हणलं धर्म पदार्थ. त्याच्या परिणामामध्ये जो कायम आहे असा तो नित्य असणारा धर्म पदार्थ. आणि धर्मतत्व त्याचे गुण जसं सांगितलं गती, हेतुत्व, अस्तित्व, वस्तुत्व, उद्देशत्व. मग द्रव्यामध्ये आणि तत्वामध्ये काय फरक झाला? द्रव्यामध्ये आपण गुणपर्याय व द्रव्यम असं त्याचं पूर्ण अखंड पिंड बघतोय ना, पूर्ण द्रव्याला बघतोय. आणि इथे आपण तत्वामध्ये पर्याय बघतोय. तत्वामध्ये स्वभाव पण घेतला ना त्यांनी, आता सांगितलं सगळं. स्पर्श गुण पण घेतो, गुणाची पर्याय पण घ्यायचं. तत्वामध्ये काय घ्यायचं? धर्मतत्व म्हणजे धर्मतत्व नाही नाही, कशाला तसं? स्वभाव सांगायचा आहे तुम्हाला म्हणून. बरं, अजीव स्वभाव नाही, त्याचे गुण सांगितले गेले किंवा मग एक पर्याय सांगितली गेली तर भाव म्हणत असताना पदार्थ आणि तत्वमध्ये. पदार्थ म्हणताना काल अपेक्षेने म्हणलं की अनेक पर्यायांमध्ये जो स्थित आहे द्रव्यमध्ये घेतलं होतं. गुणपर्याय व द्रव्य म्हणताना धर्मद्रव्य घेतलं. आणि इथं धर्मतत्व म्हणताना पर्याय दृष्टीने तर किंवा त्याच्या स्वभाव दृष्टीने कथन येणार. पणा ना त्याचे धर्मपणा, ज्याच्याने त्याचा तो अस्तित्व धर्मपणा म्हणजे आपल्याला गती हेतुत्वच घ्यावं लागेल. गती हेतुत्व हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत या अपेक्षेने. म्हणजे जेव्हा अखंड पिंड सांगतो तेव्हा द्रव्य झाला आणि त्याचा स्वभाव काढून दाखवतोय त्यावेळेस ते तत्व झालं असं म्हणा. नाही सांगा, जीवद्रव्य आणि जीवतत्व. अभेदवृत्ती जीवद्रव्य झाला किंवा अभेदोपचार. आणि स्वभाव दाखवताना भेदोपचार. हा, जेव्हा जीवतत्व सांगतो त्यावेळेस त्यातले गुण सांगताय तुम्ही काढून, त्याचा स्वभाव हा आहे असं सांगताय, तर तिथं भेदोपचार झाला गुणांकडून. तसंच धर्मद्रव्य, कालद्रव्य, आकाशद्रव्य ह्याचं वर्णन समजून घ्यायला पाहिजे. परवा काय लावलं होतं आपण एक, जेव्हा द्रव्य क्षेत्र काल भाव लावतो हे चारी, त्यामध्ये किती द्रव्य आले हो? चतुष्टयाच्या हिशोबाने घेतलं. नाही नाही, तसं नव्हे. आता त्यांनी सांगितलं ना, जीवद्रव्य, जीव अस्ति काय, जीव पदार्थ आणि जीवतत्व. काय प्रकरण निघालं तुम्हाला लक्षात नाही आता, पण ते नाही का सांगितलं की जीवास्ति काय म्हणताना आकाशद्रव्याशी रिलेटेड आपण जीवाचं कथन करतोय. किती क्षेत्राला व्यापलं जीवानी, म्हणजे परस्पर त्यांचा उपकार आहे किंवा संबंध आहे एकमेकांचा त्या द्रव्यांशी कशा रीतीने, तर त्यासाठी सुद्धा ह्या चार गोष्टींचं वर्णन केलं जातं. कळलं का काय म्हणले? आकाशद्रव्यामध्ये किती प्रदेशात तुमचा जीव व्यापलाय. मग तुम्ही जेव्हा जीवास्ति काय म्हणताय, असंख्यात प्रदेशवाला जीव, मग प्रदेश सांगितले म्हणजे आकाशाकडून कथन केलं जीवाचं, म्हणून आकाशाचा आणि जीवाचा असा संबंध आहे. पुढं कालमध्ये किती काळापासून आहे हे सांगताय, तर कालाचा संबंध आहे जीवाशी. किती काळापासून जीव आहे, अनादी अनंत आहे किंवा आता काय सागरांचं आयुष्यवाला आहे असं वगैरे जे काय सांगितलं गेलं, तर कालद्रव्याशी त्याचा संबंध आहे. तसं धर्म अधर्म आकाश काय जीव पुद्गल ह्या सगळ्याशी एकमेकांचा संबंध कसा आहे हेचं वर्णन तिथं केलं जाणार. अपेक्षा कशी आहे तशी समजून घ्यायची. त्यांनी पुढं वर्णन करायला लागलं तिथं. ऐसे ही जब हम इस जीव को पिंड दृष्टि से देखते हैं अर्थात द्रव्य दृष्टि से देखते हैं, तो यह गुण पर्यायवान जीव पदार्थ नजर आता है. जब हम अपने आप को क्षेत्र की भूमिका से देखते हैं तो यह असंख्यात प्रदेशीय अस्तिकाय है, यो जीवास्तिकाय के रूप से दृष्टि में आता है.
इसको ही जब हम काल दृष्टि से देखते हैं तो इसने अनेक पर्याय पाई दिखी, यो हम इसे जीव द्रव्य के रूप में निरखते हैं. आता त्यांनी वर वेगळं घेतलं आणि खाली वेगळं घेतलं बरं का. जीव पदार्थ घातलाय द्रव्यमध्ये आणि जीवद्रव्य घातलंय कालमध्ये. तेच की आपण म्हणलं ना की मी पण की कालच्या अपेक्षेने द्रवित होतं, जे प्राप्त होतं ते द्रव्य असं म्हणलं गेलं होतं. कशी विवक्षा असेल तसं. जीव द्रव्य के रूप में निरखते हैं और जब भाव दृष्टि की प्रधानता से निरखते हैं तो यह तो एक चैतन्य रूप जो भी इसका स्वभाव है, उस स्वभाव को लक्ष्य में लेकर हम इसे जीव तत्व के रूप में निरखते हैं. तो यह मैं चैतन्य स्वभावी आत्मा हूँ, सो यह मैं स्वयं ऐसा हूँ और यह मैं जीवास्तिकाय के अंतर्गत हूँ, अर्थात अपने प्रदेशों में ही बसने वाला हूँ. क्षेत्र आकाशाच्या प्रदेशात मी राहत नाही, तर माझ्याच प्रदेशामध्ये मी राहतो हे समजून घ्यायचंय. द्रव्य म्हणत असताना बाहेर कुठल्या द्रव्यात या शरीरात राहतोय किंवा कुठल्या परद्रव्यामध्ये राहतोय हे नाही, तर माझ्या गुणपर्यायांमध्ये मी राहतो. हे द्रव्यापेक्षेने. क्षेत्रापेक्षेने मी परक्षेत्रात नाही राहत, आकाशाच्या क्षेत्रात सुद्धा नाही राहत. मी कुठं राहतोय? माझ्या स्वतःच्या संख्यात प्रदेशिक क्षेत्रात राहतोय, चैतन्य रूपात राहतोय, असंच ज्ञानामध्ये राहतोय. कालापेक्षेने कुठं राहता हो? त्या कालद्रव्यामध्ये. हा, कालापेक्षेने कुठं राहतोय? कसं चिंतन करणार? ओ म्यूट आहे, म्यूट. परिणमन होते ना कालापेक्षेने घेतलं तर. म्हणजे माझ्याच परिणमनामध्ये मी राहतोय. कालापेक्षेने जेव्हा ते द्रव्य परिणमन करतंय, किती काळपर्यंत आहे ह्याच्यासाठी सांगितलं. भाव घेऊ शकतो, भाव होत आहेत जसे भाव होत आहेत, परिणामाने झालं ना. कालापेक्षेने भाव कसं म्हणताय? माझं परिणमन होते, मी रागद्वेष किंवा कुठल्याही परिणाम गुणांचं परिणाम होते. तर काळमध्ये घालताना कसं घालणार? भावमध्ये घालताना घालाल. द्रव्याच्या गुणाच्या परिणामामध्ये मी राहतो हे भावमध्ये येईल, तर कालमध्ये किती माझा डिपेंडच आहे. मी माझा काळ किती आहे त्याच्यानुसार मी त्या काळामध्ये अनादि अनंत काय म्हणायचं, जो नित्य स्वकाल आहे त्यामध्ये मी राहतो. ते झालं कालापेक्षा. ह्या पर्यायाचे आयुष्य आतापर्यंत किती भोगलं किंवा आतापर्यंत किती झालं ते घेऊ शकतो ना मनुष्य पर्यायामध्ये. आता जीवाच्या अपेक्षेने सांगतोय तर जीवाकडे लावू. मनुष्य वगैरे हे सगळं पुन्हा भूतगलाशी रिलेटेड झालं. कारण जे आपण अनादि अनंत नित्य स्वभाव काल स्वतःच्या काळामध्ये राहतो, हे झालं जीवाचा स्वकाल. आणि स्वभाव म्हणजे ज्ञान दर्शन आदी गुणांमध्ये मी राहतो, तर असं तर जीवाचा स्वभाव झाला. उस स्वभाव को लक्ष्य में लेकर हम इसे जीव तत्व के रूप में निरखते हैं. तो यह मैं चैतन्य स्वभावी आत्मा हूँ, सो यह मैं स्वयं ऐसा हूँ. स्वभावानुसार येणार. स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव मध्ये घेणार तर तसंच येणार. जेव्हा दुसऱ्याशी संबंधित दाखवतो तेव्हा ते, जसं आता त्यांनी घेतलं पुद्गलाचा पिंड आहे, मग त्यामध्ये स्कंद आहे, एक तर परमाणूचा पिंड आहे तो, मग ते एक द्रव्य नाही झाला, अनेक द्रव्य झाले. कशी विवक्षा आहे तसं. यह मैं जीवास्तिकाय के अंतर्गत हूँ और अपने प्रदेशों में ही बसने वाला हूँ. म्हणजे मला हे कशासाठी सांगावं वाटलं की आकाशद्रव्यात मी राहतो, हे स्थान माझं किंवा हे असंख्यात प्रदेश माझे हे बघत असताना बाहेर नका जाऊ. त्या क्षेत्राच्या अपेक्षेने नाही सांगायचे, तर मी माझ्यामध्येच राहतोय हे बघायला पाहिजे. जीवास्तिकाय म्हणत असताना मला माझ्याच प्रदेशांचा अनुभव करायचा आहे. प्रदेश म्हणजे माझ्या स्वक्षेत्राचा. जसं तुम्हाला पिंडस्थ ध्यानामध्ये काय करवलं, कोण आहे का ध्यानवालं माझ्यासमोर? ध्यान करणारं नव्हे, ध्यान शिबिरला बसलेलं सगळे तुम्ही ध्यानीच आहात. काय सांगितलं तिथं? प्रदेशांना लक्ष करून सांगितलं गेलं ना. तर तिथं प्रदेश म्हणताना आपले प्रदेश बघायचे आहेत. जे आपण आता जिथं आहोत त्या प्रदेशांमध्ये प्रत्येक प्रदेशावर र लिहा,
मग ते र हे कशाचं वाचक आहे तर अग्निबीजाक्षर आहे. मग तिथं चैतन्य आहे हे भासित करून देण्यासाठी त्यांनी तशी ट्रिक वापरली. कारण तुम्हाला हे शरीर परिचित आहे, ते तुम्हाला दृष्टिगोचर आहे, इंद्रियगम्य आहे, पण आत्मा दिसत नाही म्हटल्यावर असं बसवलं पहिल्यांदा पिंडस्थ ध्यानातल्या पृथ्वी धारणेमध्ये. कुठं नेऊन बसवलं? त्या कमळावर, कमळाच्या वर आसन ठेवलं, त्या आसनाच्या वर वर बघताय काय तर वर बसवलं. त्या समुद्र पसरलाय असा आणि त्याच्यामध्ये कमळ आहे एवढं मोठं 1000 पाकळ्यांचं, त्याच्यावर स्फटिकाचं सिंहासन, त्याच्यावर तुम्ही बसलाय. आता सगळं बाकीचं शून्य करून टाकलं आणि तुमचं क्षेत्र तुम्हाला दाखवलं तुम्ही कुठे आहात. आता ते बाकीच्याला विसरा आणि स्वतःकडे या. मग आता या स्वतःच्या प्रदेशांना सुद्धा काढून दाखवायचं आहे त्यांना. त्यामुळे एक एक हे शरीराचे परमाणू उडवून टाकले, सगळे कर्म नो कर्म सगळे जाळून टाकले, अग्निधारणा केली. मग ते करत असताना त्यांनी प्रत्येक प्रदेशाला लक्ष करून दाखवलं की चेतना तिथं आहे हे पाहायचंय. कुठं? डोक्याच्या अग्रभागापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या प्रदेशांवर केंद्रित करून तिथं उपयोग दाखवला आपल्याला की आत्मा आहे पहा. असं आपण पाहत नाही. दिवसभरामध्ये तुम्ही शरीराला पाहता पण तिथं आत्मा आहे ह्याची भाववासना होत नाही. सांगा, हाताला कधी बघितलंय का याच्यात आत्मा आहे माझा म्हणून? एवढा चेहराच बघता मला माहिती आहे. जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा इथं जीव आहे असं वाटतंय. कधी वाटतंय का गुडघ्यामध्ये जीव दुखायला लागल्यावर वाटतंय? किंवा नखाच्या खाली प्रदेशात त्या जीव आहे. मग जीवाचं भावभासन करण्यासाठी एक एक प्रदेशातून करायचं नाही आहे, फक्त आहे याचं भावभासन कुठून तरी व्हावं, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी ह्याच्यासाठी म्हणून. मग ती अग्निधारणा केला नसला तर जरूर करा. म्हणजे आता ध्यान झालं त्याच्यामध्ये अग्निधारणा घेतलेली आहे ती ऐका आणि तसं केंद्रित करण्याचा प्रयत्न करा स्वतःला. म्हणजे इथं ध्यान शिबिर झाल्यावर असं काहीतरी नसतंय हो. ऐकलं होतं? ऐका, पूर्ण कॅसेट लावून ऐका आणि तसं ध्यान करा, तशी कॉन्सन्ट्रेशन करा तर छान होतं. म्हणजे एकाने सांगितलं एक्सपिरियन्स आलेले ध्यानावरचे, तर ते म्हणले रूपस्थ ध्यानापेक्षा पिंडस्थ ध्यानाने जास्त उपयोग केंद्रित झाला म्हणले. रूपस्थमध्ये त्यांच्याशी जोडले जायचो भगवंतांशी, त्यामुळे थोडं बाहेर जायचं म्हणले. पण जे हे धारणा आहेत ना ज्ञानाचे पिंडस्थ ध्यानामध्ये, ते म्हणले बाहेर कुठं जावंच वाटत नव्हतं, उपयोग बाहेर जातच नव्हता. कारण एक एक स्टेप वाईज असं ध्यान करत गेलात ना, खरोखर सगळं उडून गेलं, भस्म झाला, तर बस शुद्ध पवित्र जीव राहिला एवढी भाववासना होती. त्यामुळे ते केल्यावर एक आनंद येतो, तसा फील करायला पाहिजे. काय केलं अनिता काकी? लागला नाही, मी विचारायला पिंडस्थ ध्यान काय केलं? तुम्ही होता ध्यान शिबिरात, मला माहिती आहे. अनिता पटवा काकी, बोला. ध्यान केलं ना, झालं ना? हो, छान ध्यान झालं. मग पिंडस्थ ध्यानाचा फायदा सांगा. शरीराला पूर्ण विसरून गेलो होतो. म्हणजे इतकं छान भावभाषण झालं की पाय खूप दुखत होता आणि असं जाणवत होतं की आता पाय सरळ होत नाहीये, पण लक्ष नाही दिलं तर थोड्या वेळाने काहीच वेदना जाणवल्या नाही. खूप खूप फरक पडला. आणि शरीराचं तर जाणवलंच आणि बाहेरचं पण, म्हणजे विकल्प बाकीचे असे बाहेरचे पण सगळे असं वाटलं की काहीच नाहीये. म्हणजे असं खूप फरक झाला. सगळ्याला उडवून टाकलं का वायू धारणेमध्ये? म्हणजे विकल्पातून अजिबातच 2 दिवस खूप विकल्प येत होते, पण त्या पिंडस्थ ध्यानाला तिसऱ्या दिवशी आणि ते शुद्धम तो रूपस्थ ध्यानाच्या वेळेस खूप स्थिरता आली, एकदम स्थिरता आली. म्हणजे वेळ देत नाही म्हणून ध्यान होत नाही हो आपल्याला. तिथे तुम्ही बसताय तर स्पेशली वेळ देताय ना, त्याच्यामुळे ध्यान होतंय. म्हणजे असं बाहेर बसत होतो तरी अजिबात विकल्प नव्हते. म्हणजे असं वाटत होतं की खूप शांततेने आणि खूप फरक पडला. म्हणजे मग असं घरात देऊ शकत नाही का आपण? बाहेर बसला काय आणि घरात बसला काय एकच झालं की.
तिथं आपण घराच्या आत नाही, आपण घर आपल्या आत असते, त्यामुळं तुम्ही ध्यान कोणाचं दिवस रात्र. मग घराच्या बाहेर बसा, कुठं बाहेर जाऊ नका, फक्त ज्ञानातनं घराच्या बाहेर व्हा आणि तिथं स्वतःला विषय करा, तर आपल्याला पण तो अनुभव, तो आनंद येणार. तिथंच जाऊन 10 दिवस बसायला पाहिजे असं नाही आहे, रोज ध्यान शिबिर आहे आपल्यासाठी. कधी बसाल तेव्हा 1-1 तास बसा आणि तेवढं तोडण्याचा प्रयत्न करा आपल्याला स्वतः, दुसऱ्यापासून स्वतःला. काय म्हणताय? हां बरोबर. वैराग्य पण काल सांगितलं की वैराग्य म्हणजे काय हो. वैराग्य म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? हे सोडणं, ते सोडणं, ते सोडणं वैराग्य झालं नाही. वैराग्य म्हणजे विशिष्ट वैशिष्ट्येन भवः रागः वैराग्य असं काहीतरी सांगतात माताजी. म्हणजे वैशिष्ट्य रूपाने आत्म्याचा राग होणं, आत्म्याशी प्रेम होणं, हे खरं वैराग्य आहे. पॉझिटिव्ह अर्थ काढायचा त्याच्यातून. म्हणजे सगळं सोडत जाणं ह्याला लोक निगेटिव्ह भाषेतनं वैराग्य म्हणतात, दीक्षा म्हणतात. पण उलट स्वतःमध्ये सामावत जाणं, स्वतःशी जुडलं जाणं, त्याच्याशी प्रेम होणं, हे खरं वैराग्य आहे. मासा वैराग्य आपल्याला पण जागृत होऊ दे. कधी होणार ते? जेव्हा ध्यानात आपण स्वतःला विषय करणार. मग ते तुम्ही जीवद्रव्य घ्या, जीवास्तिकाय घ्या, जीव पदार्थ घ्या, नाहीतर जीवतत्व घ्या. सगळ्याला जेव्हा अभेदवृत्तीतून पाहतो तर सगळे आपल्यासाठी प्रयोजनभूत आहेत, आश्रय करण्यायोग्य आहे. तिथे स्वचतुष्टयच दाखवलंय ना, अस्ति आणि परचतुष्टय नास्ति असंच दाखवतात ना इथे पण. परचतुष्टय द्रव्य क्षेत्र कालभाव घेतलंय, मग स्वद्रव्य क्षेत्र कालभावाचं वर्णन बघतोय आपण. प्रत्येकाचं स्व चतुष्ट त्याच्यामध्ये आहे. पण मी स्वमध्ये न राहता परामध्ये मिसळायला जातोय ना, परचतुष्टयामध्ये जातोय मी, किंवा तिथं माझं अस्तित्व पाहतोय, म्हणून मला माझं अस्तित्व माझ्या ठिकाणी भासित होत नाही. मग पर म्हणजे पहिला शरीराला तोडा हे सांगायचं आहे. शरीराला आपण आपलं स्थान मानतो, ते आपलं द्रव्य मानतोय, तेच म्हणजे त्यात राहणं, त्याची स्थिती राहणं, हे आपलं काल मानतोय, आणि त्याचं परिणमन, त्याचा स्वभाव तो माझा स्वभाव मानतोय. किती चुकीची मान्यता आहे ही. म्हणजे परीक्षण करा, ज्ञानातून तुटलंय का? शरीर म्हणजे मी नाही आहे हे दृढता झाली आहे का? तसा निर्णय झालाय का? तेवढं शरीर आपल्याला भिन्न पडलंय बाजूला असं दिसतंय का? शेजारी आहे, त्या शेजाऱ्याला काय होऊ दे, आपल्याला किती त्रास होतो. परवा सांगितलं होतं एक उदाहरण, काय शेजारी होता आणि तो गेला डॉक्टरकडं, आणि त्याला त्रास होत होता म्हटल्यावर चेकअप केलं तर निघालं की कॅन्सर झालाय, आणि तुम्हाला कळालं की शेजारच्याला कॅन्सर झालाय. तुम्हाला काय रिॲक्शन सांगा तुमची? किती शेजार प्रेम आहे बघू दे मला. आपल्याला पण ऐकलं की वाईट वाटतं ना, आपण जाऊन काहीतरी उपाय पण सुचवतो, काय असं ते ट्राय करा, ते करा, असं पण. म्हणजे स्वतःशी सोडून दुसऱ्याशी पण प्रेम करतोय आपण आता. आपल्याला नाही, म्हणजे मला माझ्यावर जेव्हा बितते तेव्हा जास्त कष्ट आहे, पण त्या शेजारच्या झालं मला कुठं झालंय. म्हणजे असं एकदम भिन्न ना आपण त्याच्यापासून. जेव्हा स्वतःकडं येतोय त्यावेळेस तिथं 2 जण गेला होता चेकअपला, जाऊ देत, आणि तुमचा रिपोर्ट नॉर्मल आणि त्या दुसऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, काय तुमचं कुठल्या रोगाला ते इन्फेक्शन झालं असं कळालं, कोरोना झाला होता समजा. 2 जण एका वेळी चेकअपला गेले, दोघांचे रिपोर्ट आले, तुमचं नॉर्मल आलं, तुम्हाला काय वाटलं? थँक गॉड. थँक गॉड. म्हणजे असं म्हणायचंय की तिथं शेजाऱ्याला झालं तर मला कायच फरक पडत नाही, किती मी अस्पर्शी, किती आनंदी. मग इथं हे शेजारी असं करा ना ध्यान. शरीर आहे हे शेजारी आहे, याला कॅन्सर होऊ दे, कोरोना होऊ दे, हार्ट अटॅक होऊ दे, मला काय होतंय त्याच्यामध्ये. तिथं गॉड दिसू दे आपल्याला. कोण आहे तो? मी आहे. शरीर म्हणजे मी नाही, त्या शरीराचा रोग म्हणजे माझा नाही. हां बरोबर. मा सांगतायत
ते पिंडस्थ ध्यान याच्यासाठी नाही करायचं की आपलं काय दुखणं खुपणं गेलं, काय पाय दुखले, गुडघा दुखलं, कंबर दुखली, डोकं दुखलं, हे गेलं, हे नाही, हे नका बघू. जिथं आपल्याला ज्ञान दिसला, आपला स्वभाव दिसला, तिथे हे बाहेरचं सगळं होणारच नाहीये. 100% सगळं सुटणार आहे. म्हणावं पण लागत नाही. म्हणजे ते दुखणं आपोआप जळून जाते. पण आपण लक्ष त्याच्याकडे देतोय, कुठं मला दिसतंय का, दुखतंय का, राहिलंय का, मग त्याच्याकडे नका लक्ष देऊ. तिथं चेतना आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. मग ते जिथे दुखावा आहे ना, आज प्रयोग करा असा पाहिजे तर. हां, तुम्ही कालचा प्रयोग मला सांगणार होता, काय झालं, काय होता कालचा प्रयोग, कुठे गेली प्रगती, ते नाही आज. काल प्रयोग काय दिला होता? वस्तूचं परिणाम स्वतंत्र आहे, तर त्याच्यामध्ये काही झालं तरी त्या परिस्थितीमध्ये मी म्हणजे स्थितप्रज्ञ राहणार की बाबा अप्रभावी, परिणाम होणार होता. अप्रभावी, परपरिणती से अप्रभावी. काल मी तेच हेडिंग दिलंय म्हणून तर कालच्या आपल्या स्वाध्यायाला. म्हणजे मला हा प्रयोग करायचा आहे रोज की मी पराच्या परिणतीने, मी दिवसभर केला बरं का, तुम्हाला सांगितलं पण ते माझ्यासाठी जास्त मी उपयोग केला नाही. मी खूप म्हणजे दिवसभर केला पण संध्याकाळी प्रभावित झाले, थोडंसं ते चुकलं माझं. हां, तर बरं आज करा, असू दे. कल का भुला, काय म्हणते, घर आया तो भुला नाही कहते. म्हणजे आज प्रयोग करा की मला परपरिणतीपासून अप्रभावी राहायचं आहे. तसा आहे मी अप्रभावी. बरं, आणि काय म्हणलं आता तुम्ही, काय म्हणलं सगळं? हां, जिथं आपल्याला वेदना होत आहे तर त्या वेदनांना पाहतोय आपण, त्या शरीरातला कुरवाळतोय, त्याचं सगळं करतोय, तर तिथं चेतना आहे म्हणून जाणीव होतीये, हे भावभासना करा. तर तिथं अजून तुम्हाला समजेल की ज्ञानाचं मी वेदन करतोय. म्हणजे माझं ज्ञान आहे तिथं किंवा मी आहे याची भावभासना होईल. मग असा प्रयोग करा आज. कुठं केंद्रित होईल तिथं, इथं मी तर चेतन आहे. काय माझा हात आहे, पाय आहे, पोट आहे, डोकं आहे, काय दिसणार तिथं चेतना दिसल्यावर. मग असं जेव्हा आपण कुठून पण जावा, पण शेवटी आपल्याला स्वतःकडे जायचं आहे. यह मैं जीवास्तिकाय के अंतर्गत हूँ और अर्थात अपने प्रदेशों में ही बसने वाला हूँ. ऐसे इस स्वभाव को जो पुरुष जानता है वह संसार के इन समस्त दुःखों को दूर कर देता है. कुठं राहणार हो तुम्ही? तुमच्याच क्षेत्रात राहताय, तुमच्याच काळात राहताय, तुमच्या परिणामात राहताय. दुःख कुठं आलं हो तिथं? मग काय सांगायची गरज आहे का तिथं? दुःख परिमोक्षम, सो गाहदी दुःख परिमोक्षम. त्याला दुःख राहणार नाही हे सांगावंच लागणार नाही. दुःख सहज संपलं जेव्हा मला स्वतःचं द्रव्य मिळालं, क्षेत्र मिळालं, काल मिळालं आणि भाव मिळालं त्या समयाला. पंचास्तिकाय के प्रथम अधिकार में इसकी समाप्ति सूचक ये 2 गाथाएं चल रही है. अब दुख का छूटना किस क्रम से होता है इसका वर्णन अगली गाथा में करने वाले हैं. मी दुःख मुक्तच आहे ह्याची भावभासना करा. मला शरीराच्या निमित्तात दुःख नाहीच, शरीर मला दुःख देऊ शकत नाहीच. हे जेवढं आपण तीव्रतेने जाणणार तेवढं अशरीरी बनणार, तेवढं आपल्याला सुद्धा आपल्या स्वभावाचं वेदन सहज होणार. हो जाणा मी जीवद्रव्य आहे, अजीव नाहीच, शरीर नाहीच, पर्याय रूप नाहीच. स्वतःचे अस्तित्व जाणा. गुणपर्यायांचा पिंड स्वरूप, ध्रुव स्वभाव जाणा. चैतन्य घनपिंड स्वरूपोऽहम्, अनादि अनंत नित्य स्वरूपोऽहम्, ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. विसर. नमो अरिहंताणं
सिद्धाणं नमो आयर्याणं नमो अजायाणं नमो लोये सव्वसां